आपल्या घरातील खराब झालेल्या मूर्ती किंवा फोटो हे पाण्यात सोडावे की मंदिरात ठेवावे? मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या देवघरातील ज्या खराब झालेल्या मूर्ती किंवा खराब झालेले फोटो हे पाण्यात सोडावे की मंदिरात ठेवावे. तर हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला असतो की खराब झालेले फोटो किंवा मूर्तीचे नेमके करायचं काय. आपल्या देवघरातील ज्या मूर्त्या असतात त्या मूर्त्या जर भंग झाल्या किंवा फोटो असतील ते खराब झाले असतील व त्याची आपण नित्यनेमाने जर पूजा करत राहिलो तर आपल्याला देवबाधेचा फटका बसतो. आपले नुकसान होते. त्यामुळे मूर्ती भंग झाली असेल किंवा विद्रूप झाली तर ती मूर्ती पाण्यात विसर्जित करावी. देवांच्या प्रेम देवांचे फोटो हे चकचकीत असावे. फ्रेमला वाळवी लागली, फ्रेम खराब झाली तर त्या पाण्यात विसर्जित कराव्या. परंतु देवाच्या मूर्ती देवांचे फोटो फ्रेम विसर्जित करण्याचे काही नियम आहेत. ते नियम म्हणजे मूर्ती व फ्रेम सूर्यास्ताच्या पूर्वी पाण्यात विसर्जित कराव्या. त्यांची व्यवस्थित पूजा करावी. त्या देवांचे क्षमायाचना करावी व त्या पाण्यामध्ये विसर्जित कराव्यात. मंडळी, काही महाभाग असे पाहिलेले आहेत की नको असलेल्या खराब झालेल्या मूर्त्या किंवा प्रतिमा ते मंदिरामध्ये सोडतात. त्या मंदिरामध्ये अगदी बेवारसपणे ते सोडून निघून जातात. सोडलेल्या प्रतिमा मंदिराच्या आवारात केविलवाण्या अवस्थेत पडलेल्या आपल्याला अनेकदा दिसतात. त्या स्थितीतील प्रतिमा बघून आपल्याला आनंद वाटेल की आपलं मन विषण्ण होईल. ते एकदा तुम्ही तपासून पहा. मंडळी, अशा प्रकारे बेवारस सोडणारे जे काही महाभाग आहेत ते एकतर बिनडोक असतील याच्यात मात्र कुठलीही शंका नाही. खरं तर समस्त हिंदूंनी देवी देवतांची विटंबना होणार नाही यासाठी आपण स्वतः जागरूक राहायला हवं. देवांची विटंबना रोखणं ही सुद्धा देवाची उपासनाच आहे, हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. त्यामुळे कृपया करून आपल्या घरातील ज्या काही अशा मूर्त्या असतील फोटो असतील त्यांची विधिवत चांगल्या पाण्यामध्ये त्यांचं विसर्जन करावे व त्यांची क्षमायाचना करावी.